या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोकणातील अनेक देवस्थानाच्या देवराई तथा देवरहाटी जमिनीच्या 7-12 उतारांमधून देवस्थानाची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीररित्या कमी करण्यात आली आहेत। त्यामुळे देवराई तथा देवरहाटी जमिनी या देवस्थानाच्या नावावर पूर्ववत कराव्या या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक भक्त हिंदू यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्तंभ रत्नागिरी येथे सनशीर मार्गाने घंटानाद आंदोलन करण्यात आलं। कोकणातील विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवराई तथा देवरहाटी असून ते धार्मिक महत्त्व असलेले पवित्र उपवन असते। या देवराई त्यामध्ये स्थापित असलेल्या देवांच्या नावावर असतात। या जमिनी पारंपरिक स्वरूपात देवस्थानांच्या आधिपत्याखाली असून त्या धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत। देवराई तथा देवरहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत। अनेक वर्षांपासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या। मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन झाले असून याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली। तसेच या अधिवेशनात सरकारने याचा विचार नाही केला तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला।